नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पारदर्शी कारभार ठेवणं, सभासद, ठेवीदार, खातेदार यांचा विश्वास जपल्याने शिवशंकर पतसंस्थेने सुरुवातीपासून अ वर्ग मिळवला. लवकरच संस्थेचे बँकेत रूपांतर होईल असा विश्वास माजी पंचायत समिती सदस्य, शिवसेना नेते, शिवशंकर पतसंस्थेचे संस्थापक शंकर नाना हरपळे यांनी फुरसुंगी येथे बोलताना व्यक्त केला. पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नावाजलेल्या फुरसुंगी येथील शिवशंकर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची 25वी रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवशंकर मंगल कार्यालयात संपन्न झाली. यावेळी शंकर नाना बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष हनुमंत हरपळे हे होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंभू देवस्थानचे कार्यवाहक दादासाहेब कामटे, माजी जिल्हा परिषद सदस्या कौशल्याताई हरपळे, नगरसेवक गणेश ढोरे, साधना बँकेचे संचालक दिनकर हरपळे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष नवनाथ भिसे, सचिव जितेंद्र कदरे, संचालक रमेश ढोरे, अमित हरपळे, रवींद्र बेल्लेकर, इंद्रपाल हत्तरसंग, नामदेव जमदाडे, संतोष गदरे, साधना सोळंकी, विजया माने, भगवान लोखंडे, सल्लागार ॲडव्होकेट गणेश हरपळे, महिला नेत्या अरुणाताई हरपळे, योगेश हरपळे, चंदन हरपळे यांच्यासह ठेवीदार, खातेदार, कर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या 25व्या रौप्य दिनानिमित्त 10वी-12वी मधील गुणवंत विद्यार्थी, ठेवीदार, वेळेत कर्ज भरणारे कर्जदार यांचा गौरव आणि कोविड योद्धा प्रसाद सरकाळे, तज्ज्ञ संचालक भगवान लोखंडे, संचालक रमेश ढोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवर पाहुण्यांनी शिवशंकर पतसंस्थेच्या यशस्वी 25 वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. वार्षिक अहवालाचे वाचन सचिव जितेंद्र कदरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या व्यवस्थापिका अस्मिता बैचे बलाक्षे यांनी केले. तर आभार संचालक रमेश ढोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे उपव्यवस्थापक श्रीकांत कुलकर्णी, कर्मचारी राजेश पवार, गणेश काटे, लता सुतार आदींनी परिश्रम घेतले. पाहूया हा वृत्तांत. जे संस्थेचे हितचिंतक आहेत त्यांना जातं, ते संचालक आहेत, परत चेअरमन, व्हाईस चेअरमन आहेत, तिथे कामगार आहेत, कामगार वर्ग आहे, हे सर्व जागृत आहेत. म्हणून ते ही संस्था गेले 25 वर्ष लोक काढून एक छोटंसं त्या 2 टक्केवारी आहे. त्याला कारण हे सर्वांचा सभासद आले, संचालक आले, चेअरमन, व्हाईस चेअरमन आले, कामगार आले. जास्त कामगाराचं श्रेय जास्त आहे. कारण कसं आहे की कामगार हे सतत तिथं काही थकबाकी असं कुठं काय असं तर त्यांच्या घरी त्यांना जावं लागतं. हे पहिलं तिथं हे कर्ज घेताना लोक घेत असतं, परत कर्ज फेड करायचं म्हटलं तर त्यांच्या जीव येतं. परत तर अशी काही लोक असतात, परंतु आपल्या संस्थेमध्ये तसं प्रमाण कमी आहे. संस्था 1 नंबर हा संस्था चालू आहे. अशी संस्था पुढं चालणार आहे. असं आमच्या रमेश ढोरे यांनी सांगितलं की बाबा थोड्या दिवसामध्ये इथं आपण बँके स्वरूपात करू शकतो, अशा पद्धतीनं होईल. तर निश्चितच आपण इथं पोटुसचं बँकेमध्ये रूपांतर करून जनतेची सेवा कशी अजून वाढता येईल या पद्धतीने आम्ही सहकार्य करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरुवातीला 2,500 रुपये कर्ज दिलं होतं आपण, आणि आज आपण जास्तीत जास्त 25 ते 35 लाख रुपये कर्ज देतो. आज संस्थेचा सर्व संचालकांच्या वतीनं, अध्यक्षांच्या वतीने मला सांगण्यास आनंद वाटतो की आज संस्थेचा NPA 0% आहे. संस्थेचा CRR रेशिओ जो ॲक्च्युली गव्हर्नमेंट रूलप्रमाणे 9% पाहिजे असतो, तो अख्ख्या महाराष्ट्रात सहकारी संस्थांच्या दृष्टीने आमचा 54% आहे, आणि ती आमची अभिमानास्पद बाब आहे. आज संस्थेचे सभासद जे आहेत ते 1149 आहेत. संस्थेचं खेळतं भांडवल हे सर्वात जास्त आहे आमच्या संस्थेचं. प्रत्येक सभासदांनी, प्रत्येक संचालक असू किंवा सभासद असू, याने प्रत्येकाने आपलं भागभांडवल संस्थेच्या तिजोरीत आणून टाकलेलं आहे, आणि संस्थेचा प्रत्येक सभासद कोणत्याही प्रकारची थकबाकी राहणार नाही याची दक्षता घेतो. याचं सर्व क्रेडिट संचालक मंडळ आणि आमच्या व्यवस्थापिका अस्मिता बलाक्षे यांना जातं. संस्थेने मागच्या वर्षी वास्तुठेव योजना काढली होती. त्या वास्तुठेव योजनेत मला अभिमान वाटतो सांगायला की सगळ्यात जास्त ठेवी वास्तुठेव योजनेत आल्या. कारण संस्था ज्यावेळेस नवीन वास्तूत पदार्पण केलं त्यावेळेस आमच्या संचालकांच्या वतीनं एक वास्तुठेव योजना म्हणून आम्ही काढली होती. त्या वास्तुठेव योजनेला सर्वात जास्त व्याजदर आम्ही दिलेला आहे. त्यामुळे त्या वास्तुठेव योजनेत सर्वात जास्त ठेवी आमच्या आलेल्या आहेत. या सभासदांचा पैसा आहे हा
त्याच कामी लागला पाहिजे असं दर मिटिंगला आमचं ठरलेलं असतं. आणि जेवढे काही या ठिकाणी लोक येतात ते सर्वांनाही आम्ही बोलण्याची संधी देतो. अगदी असं काही नसतं की एकाठी सभा घेतलेली आहे आणि ती उंडाळण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आमच्याकडून कधीही केलं जात नाही. परंतु दरवर्षी या ठिकाणी वृद्धांचा इथं सन्मान केला जातो, त्याचप्रमाणे मेजरांचा सन्मान केला जातो, त्याचप्रमाणे एस टी कामगारांचा सन्मान केला जातो. सर्वांना या सभेची उत्सुकता लागलेली असते आणि त्या सभेचा आज या ठिकाणी सोनी असा दिवस मी आज अमृत पाहिला. या मूर्तीप्रमाणे आम्ही सर्वसाधारण ही सभा आयोजित केलेली आहे आणि ती यशस्वी करून दाखवलेली आहे. आणि इथून पुढेही या पतसंस्थेचं नानांनी सांगितल्याप्रमाणे बँकेमध्ये रूपांतर करू याची मी ग्वाही देतो. संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 20 ते 25-35 लाखापर्यंत आपण कर्ज देतो आणि संस्था सर्व सभासद कर्जदार आणि सर्व आमचे कामगार बंधू आणि आमच्या संस्थेच्या व्यवस्थापिका बलाक्षे ओबैचे हे अतिशय म्हणजे सुंदर कारभार बघतात. म्हणजे संस्थेची एखादी फाईल आली तर ते जर वाक्य म्हटलं आहे तर आम्ही सर्व संचालक मंडळ त्याला मंजुरी देतो. अशा प्रकारे सर्व सभासदांचं खातेदारांचं आणि संचालक मंडळाचं मी अभिनंदन करतो. आणि आमच्या संस्थेची उलाढाल 20 कोटीच्या पुढे आहे. आत्तापर्यंत जवळजवळ आपली ठेवी 10,69,70,00,000 आणि कर्जवाटप आपलं 9,70,00,000च्या पुढं आहे. आणि पुढच्या वर्षी कमीत कमी आम्ही सर्व संचालक मंडळाने ठरवलं आहे की या ठेवी 15-16 कोटी झाल्या पाहिजेत. ते कुणाच्या जीवावर? सभासदांच्या जीवावर. सर्व सभासद कर्जदार यांनी ठेवी जास्त प्रमाणात ठेवावेत आणि पुढच्या वर्षीपर्यंत 15,000 ते 16,000 कोटी आमच्या ठेवी 100% करणार.